नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। अनेक लाभार्थ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की आमचे पैसे अजून का आले नाहीत किंवा योजना बंद झाली आहे का। मित्रांनो, घाबरण्याचे अजिबात कारण नाही। सरकारकडून एक खूप मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे पेन्शन मिळण्याच्या पद्धतीत थोडा फरक पडला आहे। तो बदल काय आहे आणि तुमचे पैसे नेमके कधी जमा होणार हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। आधी काय व्हायचं की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेचे पैसे एकत्रच पाठवले जायचे, म्हणजेच दोन्ही योजनांचे पैसे एकाच दिवशी तुमच्या खात्यात जमा व्हायचे। पण आता मोठा बदल झाला आहे। सरकारने हे दोन्ही विभाग आता वेगळे केले आहेत। याचा अर्थ असा की या दोन्ही योजनांची प्रोसेस आता वेगवेगळी होणार आहे। त्यामुळे दोन्ही योजनांचे पैसे आता एकाच दिवशी येणार नाहीत। सध्याची परिस्थिती आणि विलंब का होतोय, तर आता नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण पाहूया। सध्या महाराष्ट्रात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे हप्ते अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे, पण दुसरीकडे दिव्यांग बांधवांचे हप्ते अजूनही अनेकांना मिळालेले नाहीत। यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। पण लक्षात घ्या की पैसे थांबलेले नाहीत किंवा योजना बंद झालेली नाहीत। फक्त वितरणाची प्रक्रिया वेगवेगळी असल्याकारणाने काही लोकांना पैसे आधी मिळाले आहेत, काहींना थोडे उशिरा मिळणार आहेत। ही एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया आहे। आता सगळ्यांना महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की पैसे नेमके कधी येणार। तर मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग पेन्शनचा हप्ता लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे। येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये किंवा जास्तीत जास्त पुढील आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात। परंतु सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येणार नाहीत। हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत। जसं एखाद्या गावात पाणी सोडल्यावर ते सर्वांच्या घरी पोहोचायला थोडा वेळ लागतो, तसंच तुमच्या खात्यात पैसे येण्यास थोडा अवधी लागू शकतो। तुम्हाला काय करायचे आहे, तर पैसे आले किंवा नाही हे तपासण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता। तुमचे बँक खात्याचा बॅलन्स एकदा नक्की चेक करा, कारण अनेकदा पैसे जमा होतात पण SMS येत नाही। शक्य असल्यास ATM मध्ये जाऊन किंवा मोबाईल बँकिंग पासबुक अपडेट करून घ्या आणि खात्री करा। एक विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमची पेन्शन बंद झालेली नाही, ती फक्त थोड्या उशिराने येणार आहे। त्यामुळे वारंवार बँकेत चक्रा मारून त्रास करून घेऊ नका, फक्त थोडा संयम ठेवा। तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांची पेन्शन ही आता लवकरच मिळणार आहे। दिव्यांग बांधवांची पेन्शन लवकरच मिळणार आहे, कारण की दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून दिव्यांगांचा डाटा अपडेट करण्याची प्रक्रिया जवळपास संपुष्टात आलेली आहे। त्यांनी विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहे त्यांचा डाटा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामध्ये मागवलेला आहे आणि त्या ठिकाणी तो व्हेरीफाय केला जात आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांचे पेन्शन येण्यास थोडा उशीर होत आहे, तरी पुढील आठवड्यापर्यंत दिव्यांग बांधवांचे पेन्शन मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। तर मित्रांनो, अशी काही नवीन अधिकृत माहिती येईल असा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। त्यामध्ये आपण पाहूया की कोणाला पैसे मिळणार आहे आणि पुढे काय करायचे। तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर लाभार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।